students, will see examples of probability distribution exercise 7.1. आता यामध्ये थर्ड क्वेश्चन आपण बघतोय. The chapter is probability distribution and exercise is 7.1. Now the question is, state which of the following are not probability mass function, give reasons. आता आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे probability mass function मीन्स PMF. PMF कशाला म्हणायचा तर त्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे PI must be greater than or equal to 0, म्हणजे probabilityची व्हॅल्यू ही greater than or equal to 0 म्हणजे पॉझिटिव्ह असली पाहिजे. probabilityची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असली पाहिजे. त्यानंतर सेकंड आहे कंडिशन समेशन ऑफ PI equal to 1. जेवढे प्रॉपर्टीज दिलेले आहेत यामध्ये त्या सर्वांची ॲडिशन जी आहे ती 1 यायला पाहिजे. हे दोन कंडिशन जर सॅटिस्फाय झाले तरच आपण त्याला PMF म्हणू शकतो. तर इथे काय विचारलं, नॉट प्रॉपर्टी मास फंक्शन. प्रॉपर्टी मास फंक्शन नाहीये हे सांगायचं आहे. म्हणजे हे दोन कंडिशन आपल्याला इथे चेक करावे लागतील. तर पहिले एक्झाम्पल बघूया. यामध्ये x given the value 0 1 2 and px is given 0.4 0.4 0.2. आता यामध्ये आपण घेऊया हियर आता p1 is equal to 0.4. प्रॉपर्टी बघायची अगोदर पहिली कंडिशन जी आहे ती बघूया. pi is greater than or equal to 0 कारण हे तिन्ही जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. 0.4 0.4 0.2 these are positive and I ची व्हॅल्यू आहे 1 2 3. p1 p2 p3 is they are greater than 0, they are positive. And second condition is summation of pi. Summation of pi means here 1 2 3, that is p1 plus p2 plus p3. p1 म्हणजे पहिली प्रॉपर्टी जी आहे ती 0.4 plus 0.4 plus 0.2 किती येणार याची ॲडिशन, इट इज 1.0. summation comes here 1, so we can say that this is a probability mass function. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. इथे आर नॉट probability mass function है, so we can write here given function is a probability mass function असा आन्सर येईल. आता सेकंड एक्झाम्पल. यामध्ये y ची व्हॅल्यू दिली -1 0 1 and probability of y 0.6 0.1 0.2. इथे पहिली कंडिशन बघितली आपण. पहिलं जे आहे pi is greater than or equal to 0 आहे, पॉझिटिव्ह आहे. for i is equal to हा p1 p2 p3 तीन व्हॅल्यूज आहेत i चे. त्यानंतर सेकंड आहे समेशन ऑफ pi that is 0.6 plus 0.1 plus 0.2. यांची ॲडिशन किती येते, इथे पण 1 येते ॲडिशन. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. फर्स्ट कंडिशन इज प्रॉपर्टी ग्रेटर दॅन 0 and summation pi is equal to 1 here. So we can say that given function is a probability mass function. समजलं, इथे पण कंडिशन सॅटिस्फाय होते. समजा इथे y दिलं तरी तो प्रॉपर्टीचा व्हेरिएबल आहे, रँडम व्हेरिएबल्स आर डिनोटेड बाय x, कॅपिटल X Y Z. काल आपण पाहिले त्याप्रमाणे x च्या ऐवजी ते y पण असू शकतं. आता थर्ड एक्झाम्पल बघा. यामध्ये पहिली कंडिशन प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असली पाहिजे, निगेटिव्ह असता कामा नये. पॉझिटिव्ह आहे का नाही बघायचं. आता प्रॉपर्टीची व्हॅल्यू एक व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह आहे, ही व्हॅल्यू -0.1 म्हणजे पहिली कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय होत नाही. हियर वी कॅन से दॅट p1 p2 p3 हा p1 p2 p3 p4 p5 probability. Here p4 is equal to -0.1, it is a less than 0, निगेटिव्ह आहे. म्हणून therefore given function is not a probability mass function असं आपल्याला सांगते. पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय होत नाही त्यामुळे सेकंड बघायची आवश्यकताच नाहीये. तो निगेटिव्ह असल्यामुळे इट इज नॉट अ प्रॉपर्टी मास फंक्शन. समजले. असे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. ना स्टुडंट्स,
Next example on PMF. The example number 8 is a random variable x has a following probability distribution. म्हणजे आपल्याला x आणि p ची व्हॅल्यूज दिलेली आहेत त्यामध्ये. And determine the value of k, probability of x less than 3. Third example, third question is asked probability of x greater than 4. Here we have to find first value of k. And we have given this is the probability distribution. Probability distribution म्हणजेच PMF चे सर्व जे दोन कंडिशन आहेत ते दोन्ही कंडिशन यामध्ये सॅटिस्फाय होतात. कोणते दोन कंडिशन आहेत तर पहिली कंडिशन आहे PI greater than 0 म्हणजे probability greater than 0 असेल. probability greater than 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहेत सगळे व्हॅल्यूज. त्यानंतर आता k काढावा लागेल आपल्याला आणि त्यानंतर मग समेशन ऑफ PI इक्वल टू 1 आहे की नाही तेवढं हे सगळे कंडिशन यामध्ये सॅटिस्फाय होतात. आता पहिलं जे आपल्याला विचारलं डिटरमिन k म्हणलेलं आहे. मग हे PMF आहे probability डिस्ट्रीब्यूशन असल्यामुळे आपण काय कन्सिडर करू शकतो समेशन ऑफ PI इज इक्वल टू 1. मग समेशन ऑफ PI म्हणजे सर्व जे प्रॉपर्टी दिलेले आहेत त्या सर्वांची ॲडिशन घेतली इज इक्वल टू 1. तर ॲडिशन घेतलं तर काय 9k + 10k स्क्वेअर इज इक्वल टू 1. ॲडिशन व्यवस्थित करा. हे सगळे एकत्र येणार दिस k 4k plus 4k is 8k plus 8 is 9k and this is 10k square is equal to 1. So we get here 10k square plus 9k minus 1 equal to 0. This is quadratic equation in k. So we get if we take the factors we get two brackets as k plus 1 in one bracket and in another bracket 10k minus 1 equal to 0. The factors are like this. 10k square plus 10k minus 1 means multiplication is minus 10. Minus 10 चे फॅक्टर्स कुठे ना plus 9k आले पाहिजे plus 10 and minus 1 असे फॅक्टर्स येतील. इथे काढून दाखवलेलं आहे. मग त्यावरून आपल्याला फॅक्टर्स काय मिळतात k plus 1 आणि 10k minus 1 equal to 0. So from this we can write k equal to minus 1 किंवा आणखी एक स्टेप मी वाढवून देते. We get two values k plus 1 equal to 0 and 10k minus 1 equal to 0. So from this we can write k is equal to minus 1 and another value 10k equal to minus 1 means it is 10k is equal to 1. So we get k is equal to 1 upon 10. So another value of k is 1 upon 10. We get two values of k. Now we have to put these k values of k in this probability distribution table. Now if we put value of k as minus 1 दोन्ही व्हॅल्यू चेक करावे लागतील आपल्याला. If we take value of k is minus 1 म्हणजे ही पहिली जी व्हॅल्यू आहे ही काय ना minus 1 येणार k ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर. पण ही व्हॅल्यू कशी आहे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे. प्रोबॅबिलिटी कधी निगेटिव्ह असू शकत नाही म्हणजे तो कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणून ते आपण k ची व्हॅल्यू -1 घेता येणार नाही. समजलं. ते जर आपण k ची व्हॅल्यू -1 ठेवलं तर हा -1 येणार, हा -2 येणार, हा -2 येणार, हा -3 येणार. हे सगळे निगेटिव्ह होतील पण प्रॉपर्टी कधी निगेटिव्ह असू शकत नाही म्हणून हियर वी कॅनॉट टेक व्हॅल्यू ऑफ k as -1. हियर ओन्ली k is equal to 1/10. फक्त ही एकच व्हॅल्यू आपण ठेवणार आहे घेणार. आता बघा k is equal to 1/10 जर ठेवलं तर काय ना 1/10, 2/10, 2/10, 3/10 अशी व्हॅल्यूज येतील. म्हणजे ते व्हॅल्यूज काय ग्रेटर दॅन 0 आहे आणि प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू जी आहे ही नेहमी कशी असते 0 आणि 1 च्या मध्ये असले पाहिजे. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू नेहमी 0 आणि 1 च्या मध्ये असते. 1 पेक्षा मोठा म्हणजे 1 पेक्षा जास्त येणार नाही प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू. तर आपलं जे सेकंड आन्सर आहे ते करेक्ट आहे. वी हॅव टू टेक हियर k is equal to 1/10. Now put all the values in this. So write further table. Put the value of k here. First value is 0. Here it is k, so it is 1/10. Second value is 2k. 2k means it is 2/10. Third value is 2k means 2/10. Fourth value is 3k, that is 3/10. Fifth value is k square. K square means it is 1/100. K square means 1/10 bracket square.
1 square is 1, 10 square is 100. And sixth value is 2k square. 2 into this means 2 upon 100. And seventh value is 7k square. Means 7 in upon 100 plus 1 upon 10. 7k square plus k. If we take additions here, we get here 17 upon 100. So these are the values we get here. If we put the value of k as 1 upon 10, we get this table. Now we have to find the value of second answer. Probability of x less than 3. Second answer. Probability of x less than 3. Less than 3 means value of x less than 3 means that are the values 0, 1, 2. Less than 3. 3 पेक्षा कमी असलेले व्हॅल्यूज कोणते? 0, 1, 2. So here it is p of 0 plus probability of p of 1 and p of 2. असे लिहू शकतो आपण. मग याची ॲडिशन घेतली, इथे आहे 0 plus this is 1 upon 10 and this is a 2 upon 10. याची ॲडिशन घेतली तर काय ना 3 upon 10. This is the second answer. Now third answer. And question is asked probability of x greater than 4. Greater than 4. 4 पेक्षा जास्त असलेले व्हॅल्यूज त्यांना 5, 6, 7. Greater than 4. Now probability of x greater than 4 means it is probability of 5 plus probability of 6 plus probability of 7. आता समजा greater than or equal to 4 असेल तर 4 येणार कन्सिडर करायचा. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर 4 येणार. इथे फक्त ग्रेटर दॅन 4 म्हणलेले म्हणजेच 4 पेक्षा जास्त 5, 6, 7 ह्या व्हॅल्यूज येणार. मग यांची प्रॉपर्टीज ॲडिशन घ्यायची 1 upon 100 प्लस 2 upon 100 प्लस 17 upon 100. मग यांची ॲडिशन किती येणार? इट इज अ 20 upon 100. यू गेट द आन्सर ॲज 2 upon 10. जर हे आपण व्हॅल्यू काढली तर ह्या येणार 0.3. दिस इज 0.2. दिस पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि 0 आणि 1 मध्ये असेल. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करता येतं. हे एक्झाम्पल परीक्षेला विचारलेले आहेत या टाईपचे एक्झाम्पल म्हणून मी घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा केची व्हॅल्यू काढायची असेल, केची व्हॅल्यू काढताना समेशन पी आय इक्वल टू 1 कन्सिडर करायचा. त्यावरून केची व्हॅल्यू काढायची. काही वेळेस केची व्हॅल्यू एकच येते तीच कन्सिडर करायची. पण यामध्ये के चे दोन व्हॅल्यूज आलेले आहेत, दोन्ही घेता येत नाहीत. चेक करायचं आपण कोणते आपण इथे यामध्ये व्हॅल्यू ठेवलं तर बरोबर येईल. दोन व्हॅल्यूज जर असेल तर एक चेक करावं लागेल आपल्याला, दोन्ही चेक करावे लागतील कोणतं यामध्ये बसू शकेल. के इज इक्वल टू -1 ठेवलं तर ती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, ते निगेटिव्ह आला असता. के इज इक्वल टू -1 ठेवला तर इथे प्रॉपर्टी निगेटिव्ह आली असती, पण प्रॉपर्टी कधी निगेटिव्ह नसते म्हणून आपण के -1 घेऊ शकत नाही. तर दुसरी व्हॅल्यू आपण घेणार के इज इक्वल टू 1 upon 10. मग ती व्हॅल्यू पुन्हा टेबलमध्ये ठेवायची, पुन्हा टेबल तयार करायचा. यामध्ये पुन्हा टेबल तयार करायचा. मग जे सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे ते आहे प्रॉपर्टी ऑफ एक्स लेस दॅन 3. लेस दॅन 3 3 पेक्षा कमी असलेले व्हॅल्यूज यांची ॲडिशन घ्यायची. लेस दॅन 3 मीन्स 0, 1, 2. प्रॉपर्टी ऑफ 0, प्रॉपर्टी ऑफ 1, प्रॉपर्टी ऑफ 2. समजा लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आला तर आपण 3 पण कन्सिडर केला असता. यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे 3 येणार, पण नुसतं लेस दॅन म्हटलं की 3 येणार नाही यामध्ये. मग याची ॲडिशन घेतली फक्त तर रिक्वायर्ड आन्सर. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4. 4 पेक्षा जास्त असलेले कोणते? 5, 6, 7. मग त्यांची ॲडिशन घेतली तर आपल्याला आन्सर मिळतं 0. सो मला असे एक्झाम्पल भरपूर आहेत तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला म्हटलं येतेच एक्झाम्पल. एक्सरसाइज मध्ये जास्त नाही आहे तरी पण मी तुम्हाला जास्त एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. नाउ सी स्टुडंट्स, दिस इज सॉल्व्ड एक्झाम्पल ऑन पेज नंबर 128. इट इज एक्झाम्पल नंबर 6. द प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स, द टेबल इज गिवन. Here the values of x as 0, 1, 2, 3, 4 and we have given probability of x equal to x and the values of probability. We have to find k and all these questions asked here. First we have to find value of k. Now given is probability distribution, so we can write here summation of pi equal to 1. I चे values घेतले I from 1 to
5. So here p of 0, that is 0.1 plus k plus 2k plus 2k plus k is equal to 1. Taking addition of these we get here 0.1 plus 6k equal to 1. So 6k is equal to 1 minus 1.1, that is 6k is equal to 0.9, or k is equal to 0.9 upon 6. So here we get the value of k. आपण असे लिहू शकतो 9 upon 60, it is 0.15. We get the answer as 0.15. डिव्हिजन घ्या तेवढा आन्सर मिळेल. आता k ची व्हॅल्यू मिळाली. मग यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज काढायचे. पुन्हा ठेवूया आपण टेबल तयार करायचा. 0 1 2 3 4. Probability of x equal to x. We get here 0.1 first value as it is. पहिली व्हॅल्यू काय k. k ची व्हॅल्यू किती काढली आपण इथे 0.15. तो व्हॅल्यू घेऊ आपण. त्यानंतर सेकंड 2k means 2 into this. 2 into 0.15 is 0.3 by 0.15 into 2. It answer. And the 3, it is 2k means it is 0.3 again, and fourth value is k means 0.15. Now second answer we have to find here. First answer, probability of x less than 2. Less than 2 means it is a p of 0 plus p of 1. Less than 2. 2 च्या less than कोणते व्हॅल्यूज आहेत 0 आणि 1. त्यांची ॲडिशन येणार 0.1 plus 0.15, it is 0.25. We get this answer. Now next question is asked, probability of x greater than or equal to 3. आता इथे greater than or equal to 3. 3 पण येणार आणि 3 च्या पेक्षा मोठे पण येणार. greater than or equal to 3. 3 पेक्षा मोठे आणि 3 म्हणजे probability of 3 plus probability of 4 असं लिहू शकतो आपण, किंवा probability of x equal to 3 plus probability of x equal to 4 असंही लिहू शकतो आपण. त्यानंतर you can have probability of x is equal to 3 किती आहे 0.3 and this is 0.15, so its answer is 0.45. Now fourth is asked, probability of 1 less than or equal to x less than 4. वा एक less than or equal to आहे, दुसरा नुसता less than आहे, म्हणजे x lies between 1 to 4 येणार नाही, ते less than 4 म्हणजे 1 to 4 येणार. less than or equal to x म्हणजे 1 to 4 नाही येणार, 1 to 3. म्हणजे काय कोणते व्हॅल्यूज येणार 1 2 3. बा x lies between means first value is probability of x equal to 1 plus probability of x equal to 2, then probability of x equal to 3. 4 येणार नाही. जर इथे less than or equal to असेल तर 4 आला असता, पण इथे नाहीये, पण फक्त 3च व्हॅल्यूज येणार 1 2 3 चे. probability of x equal to 1. x equal to 1 असताना probability किती आहे 0.15. x equal to 2 असताना 0.3 आणि x equal to 3 असताना 0.3. ॲडिशन जर केली आपण तर याचा आन्सर येणार 0.75. झालं. आता फिफ्थ आन्सर इज f of 2. बा हे वेगळं आहे, हे सगळे प्रॉपर्टी विचारलेले आहेत, पण लास्ट इज f of 2. त्यासाठी आपण एक डेफिनेशन पाहिलेली क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्यामध्ये f of x, कॅपिटल f of x इज डिनोट्स कॅपिटल f of x, CDF म्हणलेले आहे. The its value is the probability of x less than or equal to x. Cumulative distribution function. F of x is probability of x less than or equal to x. So we can write f of 2 means it is probability of x less than or equal to 2. असे probability of x less than or equal to 2. Less than or equal to 2 म्हणजे कोणते व्हॅल्यूज येणार? less than or equal to 2 पण येणार 0 1 2.
तर तिन्ही व्हॅल्यू येतील. probability of x equal to 0 plus probability of x equal to 1 plus probability of x equal to 2. तिन्ही व्हॅल्यू येतील. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे तिन्ही येणार. मग यांची ॲडिशन घेतली तर येणार 0.1 प्लस 0.15 प्लस 0.3. या तिन्हीची जर ॲडिशन घेतली तर आपला आन्सर काय मिळेल आपल्याला 0.55. समजलं? सोपा आहे. सगळं टेबल दिलेलं असतं आपल्याला. हे एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकतात. एफ ऑफ टूचे एफ ऑफचे तर विचारतातच. त्यामुळे व्यवस्थित करायचे कॅल्क्युलेशन. पहिली जी व्हॅल्यू विचारतात त्यामध्ये के विचारलेला आहे. के म्हणजे समेशन ऑफ पी इक्वल टू 1 घ्यायचा आणि सॉल्व करायचा. आपल्याला केची व्हॅल्यू मिळेल. केची व्हॅल्यू कधी 1 पेक्षा जास्त असणार नाही आणि निगेटिव्ह पण येणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यानंतर केची व्हॅल्यू काढल्यानंतर पुन्हा टेबल तयार करायचा. मग पुढचे आन्सर काढायचे. मग यामध्ये x लेस दॅन 2 विचारला म्हणून काय ना 0 आणि 1 एवढे दोनच येणार. प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे 3 आणि 4 येतील यांची ॲडिशन. आणि 1 नेक्स्ट विचारलंय प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन इक्वल टू 1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 4 म्हणजे 1 2 3 यांची ॲडिशन आहे ना. आणि f ऑफ 2 म्हणजे CDF कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. इट्स डेफिनेशन इज प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 2. इथे जी व्हॅल्यू असेल इथे येणार. समजा इथे जर 5 दिला तर लेस दॅन ऑर इक्वल टू 5 असे येणार. इथे f ऑफ 2 दिलेला आहे. सो इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 2. लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे 0 1 2 यांची ॲडिशन. समजलं? सोपा आहे. टेबल व्यवस्थित तयार करायचा. याची व्हॅल्यू व्यवस्थित काढली की सगळं पुढे आन्सर काढतो.